नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण जो आपल्या महाराष्ट्राची कला किंवा सांस्कृतिक परंपरा जपताना अनेक त्याच्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्याचपैकी तमाशा हा एक आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि जिव्हाळ्याचा विषय यासाठी की ग्रामीण भागात जसं की आत्ता आपण गेट टुगेदर करतो त्या पद्धतीनंच महाराष्ट्राची संस्कृती आणि कुठंतरी पाहुणे सगेसोयरे किंवा मित्रमंडळी एकत्र येऊन एक कार्यक्रम करायचा आणि त्याच्यातून त्या गावात एकमेकाच्या घरी येऊन एक वेगवेगळं प्रकारचं म्हणजे एकत्रित भोजन असेल की एकत्रित वाद्यसंगीताचा कार्यक्रम असतात. तर अशीच परंपरा जपत आपली महाराष्ट्राची परंपरा आहे एक तमाशाची. तर गावच्या यात्रा सुरू होत आहेत आत्ता पाडव्यापासून. आणि असं असताना आज काळज या ठिकाणी विविध तमाशांचे मालक किंवा त्यांचे फड आलेले आहेत आणि आत्ता करार वगैरे त्याचं चालू आहेत. आणि असं असताना आपल्याबरोबर एक तमाशाच्या ह्याच्यातील गीतांजली सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यापैकी आपण राजू काशीद यांच्याशी बातचीत करणार आहोत की यावर्षी आत्ता जवळजवळ माझ्या करोनानंतरचा हा एक चांगला प्रकारचा सीझन आहे म्हणजे तमाशासाठी किंवा गावच्या यात्रा. कारण करोनामुळं बऱ्याच यांची वाताहत झाली आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं की त्यानंतर आत्ता सुरुवात होते पण तुमचा एकंदरीत आत्ता या वर्षीचा परफॉर्मन्स कसा असेल याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. मी गीतांजली सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा संस्थापक मॅनेजर बोलतो आहे. आत्ता सध्या तमाशाची परिस्थिती वाईट बिकट आहे. कारण इलेक्शनचं पिरियड, त्यात दुष्काळ, पाऊस पाणी नाही. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी निर्माण होत आहे. यंदा बरंचसं असं आर्थिक सहाय्य नुकसान होणार आहे. तरी आम्हाला शासनाने त्वरित मदत करावी विनंती करतो आणि शासनाचं सतत लक्ष राहावं. कारण गोरगरीब कलावंत हा उपाशी मेला नाही पाहिजे. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता करोनानंतर मला वाटतं 1-2 वर्ष बऱ्यापैकी चाललेत. पण गेल्या वर्षीच्या पेक्षा यावर्षी तर अतिभयानक परिस्थिती आहे. दुष्काळ आहे, पाऊस नाही, गावोगावी मस्त म्हणजे एकतर शेतमालाला भाव नाही आणि आपले जे तमाशे आहेत ते जास्तीत जास्त ग्रामीण भागात चालतात. मग असं असताना तुम्हाला आता जर प्रतिसाद कसा मिळेल असं तुम्हाला वाटते? आता म्हणावा असा प्रतिसाद भेटणार नाही. कारण दुष्काळाचं सावट आहे, त्यात लोकसभेचं इलेक्शन आहेत. कारण आणि पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही. आज आपल्याकडं जवळजवळ या काळजमध्ये 10-15 फड आलेले आहेत आणि फड आलेले असताना आज कशा प्रकारे तुमचे हे व्यवहार ठरवले जातात की या गावच्या यात्रा आहेत तर त्या गावची कमिटी येते समजा, तर तुम्ही कशा पद्धतीने आणि आत्ता तुम्ही कितीपासून म्हणजे लोएस्ट किती आणि जास्तीत जास्त किती हे घेता? आता सरासरी मानधन सुपारीचं रेट म्हणलं तर लाखाच्या पुढनं चालतात. 1,00,000 ते 2 लाखापर्यंत बजेट राहतं. आणि पाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत हवा जरा कमी धंदा म्हणजे कार्यक्रम कमी प्रमाणात असतात. पण पौर्णिमेनंतर पार बुद्ध पौर्णिमेपर्यंत हा सिजनेबल धंदा राहतो फुल एकदम. यानंतर मला असं विचारायचं आहे की आता आपल्याकडं परिस्थिती अशी दुष्काळाची आहेच, पण आता हे सगळे कलाकार हा सीझन संपल्यानंतर त्यांचा बाकीचा व्यवसाय काय करतात? कोण बटाटे विकतं, कोण मंडई, कोण कामाला जातं. रोजंदारी जास्त बरं राहतो. आता शासनाने बी आत्ता 5,000 अनुदान चालू केल्याबद्दल शासनाचा बी मी आभार मानतो. कारण आत्ताच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 5 कलावंतांसाठी मानधन 5,000चं केलं आहे. त्याला अटी असतील ना काय की बाबा त्याचं रजिस्ट्रेशन असावं किंवा ते हे असावं? रजिस्ट्रेशन म्हणजे 60 वयोवृद्ध कलावंतांसाठी. फक्त वयोवृद्धांसाठीच केलं आहे का? हा, तसंच आपल्याबरोबर दुसऱ्या एका फडाचे मॅनेजर
हनुमंत देवकाते पाटील नातेपुतेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचे काय नाव म्हणलं बाळासाहेब गोसावींशी आपण बोलणार आहोत. तर मला एक सांगा की तुमचा हा फड तुम्ही नातेपुतेकर म्हणता की देवकाते पाटील, तर देवकाते पाटील शक्यतो बारामतीकडे आहेत. तर असं असताना तुम्हाला एकंदरीत तुमचा परफॉर्मन्स कसा आहे या 2 वर्षातला? हां, या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो की कोरोनानंतरची परिस्थिती थोडीशी बिकट होती, पण नंतर 22-23ला आमचे बऱ्यापैकी कार्यक्रम झाले. परंतु आमच्या तमाशातल्या एवढं लाटांबळ सांभाळायचं 70-80 लोकांचं, एक 15-15, 18-18 त्यामध्ये मुले असतात. तो पार्टीच्या मालकाला जो आर्थिक भुर्दंड असतो, बँकांचे कर्ज, सोसायट्यांचे कर्ज, सावकारक्या, तर ह्यातच आमचा तमाशाचा मालक जिरत जातो आणि त्याला आर्थिक लाभ न होता मानसिक समाधान बी मिळत नाही आणि अत्यंत कठीण परिस्थिती जातो. कारण सगळ्याची पोटपूजा, सगळ्यांच्या घरचा प्रपंच चालवणारा म्हणजे तमाशाचा फळमालक. तर सांगायचा मुद्दा असा की आता ह्या वर्षी इलेक्शन आहे लोकसभेचं, त्याच्यानंतर पाऊस पाणी नाही आहे, गावच्या परिस्थिती अशा आहेत, छोटी गावं मोठी गावं येतात, यात्रा जत्रेला तमाशा लागतोच. त्यासाठी त्या लोकांची आमची अशी बरीच घासाघीस होती. आमची अपेक्षा असते की आमच्या कलाकारांचं भागून आम्हाला 2 रुपये मिळावेत, पण काय वेळेस आम्ही आमच्या तारखा खाली न जाता त्यासुद्धा लो बजेटमध्ये घ्यावं लागतात. कारण आमचे जे पाठीमागे जे 80 लोकांचं एक हे कुटुंब असतं, त्या कुटुंबाचा पण आम्ही विचार करतो आणि त्यांच्या जत्रकऱ्यांना, गावकऱ्यांना पण आनंद देतो. ही तारेवरची कसरत आमच्या तमाशा फड मालकांना करावं लागते. त्याच्यापेक्षा इथं मॅनेजर म्हणून राहणाऱ्यांचं फार जबाबदारीचं काम असतं. तिकडं मालकालाही सांभाळायचं आणि इकडे गावातल्या पंचमंडळाही सांभाळायचं. अशा पद्धतीने ते काम चालत असतं. साधारणतः 2-2.5 महिन्याचा इथला काळ असतो बुद्ध पौर्णिमेपर्यंत, पाडव्यापासून. तर आता आपल्या शिमगा होळीपासून सगळ्या रावट्या लागायला सुरुवात होईल आणि ॲक्च्युली आमची जी आमचा जो सीझन असतो मेन सुगीचा, तो चैत्री पाडवा, ती बुद्ध पौर्णिमा. तर अशा पद्धतीने सर्व तमाशे लहान मोठे इथं आलेले आहेत. बाकीच्या तमाशातले काही अजून इथं नारायणगावची मंडळी येणार आहेत. बाकीचे मॅनेजर रोज इथं येऊन जात आहेत, पण त्याला खरं स्वरूप पाडव्यापासून येत आहेत. आमचे इथं खोडे नाना असतील, अनिल शिंदे असतील, 10-15 मॅनेजर आमचे आज आले नाहीत. तर रोजचाही असा आमचं दिनक्रम चालू होणार आहे. जास्तीत जास्त आमची पण सगळ्याला अशी विनंती आहे, ईश्वराला प्रार्थना आहे की आमचं आणि आमच्या मागच्या कुटुंबाचं हे पण मागावं आणि जत्रा यात्राच्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य करावं. त्यांनी पण एकदम पाडून मागू नये. दुष्काळ आहे, माहिती आहे, सगळं पाणी नाही, काय नाही, पण आम्ही पण आमचा विचार करून आम्हाला त्या बजेटप्रमाणे कार्यक्रम मिळाले तर आमच्या फळ मालकालासुद्धा एक समाधान लाभेल आणि तो ऊर्जित अवस्थेत येईल. शासन तर आम्हाला लक्ष देत नाहीत. आता ज्येष्ठ कलाकारांना 2,500चं 5,000 केलेत, त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही सगळेजण त्यांच्या आभारच मानणार आहे. परंतु इतर गाववाल्यांनी पण आम्हाला सहकार्य करावे अशा आग्रहाची विनंती आहे. मग देवकाते पाटील असतील, अनेक इथं 15-20 फळ आता लागणारे आहेत, ह्या सर्वांचं सहकार्य लाभणारच आहे. आणि आमचं कसं नाही की यांच्यात एखाद्या पार्टीला आज सुपारी झाली, आज करार झाला, असं नाही. सगळ्याची इथं एकमेकाच्या आमच्या सहकार्याने सगळ्याचे करार होतात आणि प्रत्येकाला कशा जास्तीत जास्त तारखा ह्या काळच केंद्रावर मिळतील, ही सगळ्याची सहानुभूतीची आणि मदतीची भावना असते. कुणीही कुणाचा दुराग्रह करत नाही, एकामेकाला समजून वागून घेतात. एखादा फळमालक मागं राहिला तर त्याला 4 तारखा आपल्याकडल्या देतात. ही मदतीची भावना आमच्यात आहे, कारण ते पण आमचे लहान मोठे भाऊच आहेत. तर आता खोडे अण्णा बोल. मला हा प्रश्न विचारायचा की आपण म्हणालात की आता महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागानं जे 5,000चं अनुदान दिलं आहे, ते दिलं आहे ते 60 वर्षाच्या पेक्षा जास्त लोकांना. आता मला एक म्हणायचं आहे की ह्यांना दिलं ठीक आहे, शासनाचं तुम्ही आभार बी मानलं, पण आज जे कलाकार तरुण आहेत आणि जे म्हणजे अगदी तुमच्या रावट्या ठोकणाऱ्यापासून म्हणजे त्याला आपण हेल्पर कॅटेगरी म्हणतो किंवा वेळ बिगारासारखं, तर या लोकांच्याबद्दल आपण शासनाकडं कोणती मागणी करताल? ह्या ठिकाणी मला हा मुद्दा अत्यंत तुम्ही प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहे. तर ह्या ठिकाणी आमचे जे आता सध्या जे प्रत्येक ह्या तमाशामध्ये काम करणारे कलाकार आहेत, कोण गायक असतील, कोण वाघाची कामं करणारे असतील, कोण वाद्य म्हणजे संगीतकार असतील आणि नंतर डान्सर असतील, तर ह्यांचा सीझन 3-4 महिन्याचा असतो आहे. नंतर ह्या लोकांना कामं नसतात, हे बेरोजगारी असतात आणि दुसरं काम मग एवढं होत नाही त्यांना, कारण हे कलेचं अंग असतं त्यांचं. तेव्हा शासनाने एवढं शासन आपलं चांगलं आहे, तर शासनाने हा एक मुद्दा लक्षात घ्यावा की ह्या लोकांना पण निदान महिना 5,000 रुपये द्यावेत, म्हणजे त्यांची रोजरोटी चालेल.
आणि त्यांची बेकारी संपेल आणि शासनाला आमचा दुवा लाभेल. पण शासनाच्या दरबारी आम्ही सगळ्याच्या वतीने हे निवेदन देणारच आहोत. पण आमच्या ज्या संस्था रजिस्ट्रेशन आहे आम्ही त्यांच्यासाठीच प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी रजिस्ट्रेशन संस्था ज्याच्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी करण्याचं आम्ही निवेदन देऊ आणि शासन याचा विचार करेल अशी आम्ही अपेक्षा धरतो. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे शासनाचा आम्ही आभार मानतोय की कोरोना पॅकेज आम्हाला 1-1 लाख रुपयाचं आणि मोठ्या फडासने 2-2 लाख रुपयाचं पॅकेज त्यांनी कोरोना पॅकेज दिलं, त्याबद्दल आम्ही शासनाचा आभारी आहोत. मला दुसरा एक असा प्रश्न विचारायचा आहे की या काळजमध्ये जी ही जागा कोणी व्यक्तिगत जागा आहे, हा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि असं असताना तुम्ही इथं किती वर्षापासून तमाशाचे हे फड जे येतात आणि इथं जे व्यवहार होतात ते किती वर्षापासून होतात? या ठिकाणी जे आम्हाला देशमुख साहेबांनी जागा दिली आणि इथं साधारणतः आम्ही 2000 पासून ह्या जागेत सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी असं पत्र्याचं शेड वगैरे केले नव्हते की ज्याने त्यांनी आपल्या रावट्या टाकायच्या आणि त्यांनी जे क्रम दिले त्या क्रमाने रावट्या टाकायच्या आणि बाकीच्या काही सुविधा एवढ्या नव्हत्या. पण आता ह्या मला वाटतं साधारणतः 2014 पासून ह्या मालकांनी आम्हाला ह्या पत्र्याचे शेड करून अशी गाळे काढून दिले, पाण्याची सोय केलेली आहे, आंघोळीची, बाथरूमची, संडासची सगळे इथं पायाभूत मूलभूत सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या आमच्या इथं जे मॅनेजर लोक असतात, काय आमचे मदतनीस असतात, की त्यांना बऱ्यापैकी इथं मग सॅटिस्फॅक्शन असतं. साधारणतः इथं पाणीसुद्धा आम्हाला ॲक्वाचं येतं. म्हणजे ह्या ठिकाणी आम्हाला मेसचे डबे येतात आणि रस्ता क्रॉस केला की आमचं इथं जेवणाचे नाश्त्याची बाकीची सोय आहे. गाव सहकार्य करतं. गावाचं तर अधिक सहकार्य असतं. गाव म्हणजे असं कुठं ही चित्रप्रकार घडू नये म्हणून गावाचं लक्ष असतं. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि विशेष म्हणजे लोणंद पोलीस स्टेशनचे साहेब, त्यांचे रात्रीचे गस्त वगैरे चालू असतात. पोलीस प्रशासन सहकार्य करतं. आज आपण काळज या ठिकाणी आलो आहोत. आत्ताच आमच्या सर्व वयस्कर माणसांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या आहेत की तमाशा असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल हे चालवत असताना किती कठीण जातं आहे किंवा कठीण काळाला सामोरे जावं लागतं आहे. आणि त्यांनी शासनाने दिलेल्या जे फायदे आहेत ते इथून भूत याच्या पुढे जे छोटे मोठे कलाकार आहेत 1-2-3 महिने झाल्यानंतर त्यांना काम नसतं. मग हे वर्ष लोक सांभाळावं लागतं ह्या लोकांना, ते कलाकार जपावं लागतात. इतकी म्हणजे भयान परिस्थिती ह्यांच्यावर आलेली आहे की आता जर आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने लावणी ही परंपरा आहे महाराष्ट्राची आणि ती कुठंतरी लुप्त अवस्थेत चाललेली आहे. पण खऱ्या अर्थाने हे लोक त्यांना जागृत ठेवण्याचं काम करत आहेत. कारण महाराष्ट्राची इतिहासात ही नोंद आहे लावण्यांची आणि ती परंपरा त्यांनी आज जपलेली आहे आणि ते जपत आहेत. तर शासनाने गांभीर्याने ह्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्याकडे ही कलात्मक अंगाने आणि त्यांच्याकडे असणारी जी कलाकारांची टीम आहे, कोणाकडे 40 लोकांची आहे, कोणाकडे 80 लोकांची आहे. खरं तर यांचं तुम्ही धन्यवाद मानले पाहिजे की त्या 40-80 लोकांच्या कुटुंब चालवतात हे लोक आणि गावांनीही आता त्यांना थोडंसं फार सहकार्य केलं पाहिजे. त्यांनीही लोकांच्या भावना मांडल्या आहेत. गावात आता सध्या दुष्काळ आहे, आम्हीही समजून घेतो, तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि पोलीस प्रशासनाने, शासनाने ह्यांना समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. महाराष्ट्राची लावणी जपण्याकरिता त्यांनी लावणी, तमाशा, ऑर्केस्ट्रा हे जे कलात्मक अंग आहे हे जपण्यासाठी प्रशासनाने, शासनाने त्यांना नॅशनलाइज बँकेचं कमी टक्केवारीत त्यांना कर्ज द्यावं. कारण ते एखादा फड उभा करताना किंवा एखादा तमाशा उभा करताना त्यांना खाजगी सावकाराचं कर्ज परवडत नाही अशीही त्यांनी इथं व्यथा सांगितलेली आहे. तरी शासनाने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कर्ज प्रकरणं करावी अशी त्यांची मागणी आहे. तीही शासनाने ऐकावी, त्याच्यावर गांभीर्याने घ्यावं एवढंच मी सांगतो.
तुम्हाला बदलून